श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की इतरांना रागाने बोलण्याआधी स्वतःला एखाद्याने रागाने बोललेलं सहन होते का बघा, मगच इतरांना रागाने बोला, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्या अगोदर इतरांनी कुणी जर आपला अपमान केला तर आपल्याला सहन होते का बघा, मगच समोरच्या व्यक्तीचा अपमान करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की समोरच्या व्यक्तीला मोठ्याने बोलण्या अगोदर आपल्याला एखाद्या व्यक्तीने जर मोठ्याने बोललं तर सहन होते का बघा, मगच समोरच्या व्यक्तीला मोठ्या आवाजात बोला, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुसऱ्याला एखाद्या खड्ड्यात टाकण्या अगोदर आपल्याला कोणी जर खड्ड्यात टाकलं तर सहन होते का बघा आणि मगच समोरच्याला खड्ड्यात टाका, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याला आगीचे चटके देण्यापूर्वी दुसऱ्याला आगीचे चटके देण्यापूर्वी आपल्याला ते आगीचे चटके सहन होतात का बघा, मगच समोरच्याला आगीचे चटके द्या, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला जर सहन होत नसेल तर आपल्याला इतरांना ते देण्याचा काहीही अधिकार नाही, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की इतरांना चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा आणि इतरांना नम्रतेत बोलण्याचा प्रयत्न करा. जे तुम्ही इतरांना देणार आहे तेच किंबहुना परत तुमच्याकडे ते येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की इतरांना जास्तीत जास्त चांगली वर्तणूक देण्याचा प्रयत्न करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही रागाने बोलू नका, कोणालाही मोठ्या आवाजात बोलू नका, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आपण जे करू ते परत आपल्याकडे येणार आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जास्तीत जास्त उत्तम वागण्याचा, बोलण्याचा आणि इतरांना आदर देण्याचा प्रयत्न करा. इतरांचा अपमान करू नका, असं समर्थांनी आपल्याला ते समजावून सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.